नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे बाळांनो. खूपच एसएससी बोर्डाने पेपर चेकरने एक्सपर्ट्सने खूप महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासाठी सांगितल्या आहेत, जेणेकरून तुमचे 90 ते 95% येऊ शकतात बाळांनो. या व्हिडिओला बघून या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, फक्त शांततेत व्हिडिओ बघा, पेन पेपर घेऊन बसा, व्हिडिओला पूर्ण बघा बाळांनो. ठीक आहे, एसएससी बोर्डाने काय सांगितलेले आहे? ॲज पर एनईपी गाईडलाईन एसएससी बोर्ड एम्स टू इम्प्रूव्ह रिझल्ट. एनईपीची जी गाईडलाईन आहे त्या पद्धतीने एसएससी बोर्ड काय करते, आपल्या स्टेटचा रिझल्ट इंप्रूव्ह करण्यामागे लागलेले. ठीक आहे, एक्सपर्ट्स अँड पेपर सेटर रिलीज्ड इम्पॉर्टंट एरियाज टू फोकस. पेपर सेटरने आणि एक्सपर्ट्सने इम्पॉर्टंट टॉपिक सुद्धा रिलीज केलेले आहेत बाळांनो, जे बोर्डात येणार आहेत. ठीक आहे, स्टुडंट शुड प्रिपेअर फ्रॉम दिस हाय प्रायोरिटी टॉपिक्स. हे हाय प्रायोरिटी टॉपिक्स स्टुडंट्सने जर यांना प्रिपेअर केलं तर त्यांचे खूप चांगले मार्क येतील. आता असतं एक दोन गोष्टी असतात बाळांनो, एक हाय प्रायोरिटी टॉपिक्स आणि एक लो प्रायोरिटी टॉपिक्स. हाय प्रायोरिटी टॉपिक्स म्हणजे जिथून सगळ्यात जास्त प्रश्न येणार असतात. लो प्रायोरिटी टॉपिक मधून म्हणजे तिथून थोडेसे कमी प्रश्न येणार असतात. बघूया आपण पेपर सेटरने काय काय सांगितले, पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर जागृती सोनवणे होती, तिला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा बाळांनो. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. आता एक गोष्ट सांगतो बाळांनो, आज आपण फक्त मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 बद्दल बोलणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ जर तुम्हाला सायन्स वरती पाहिजे प्लीज कॉमेंट करा सायन्स. जर मला 500 कॉमेंट्स आल्या मी लगेच उद्या तो व्हिडिओ रिलीज करून देईल. ठीक आहे, जर नाही आल्या तर व्हिडिओ यायला वेळ लागेल बाळांनो. प्रत्येक विद्यार्थी बघतोय, कॉमेंट नक्कीच करेल. ठीक आहे, चला बघूया आपण कोणते इंपॉर्टंट टॉपिक सांगितले आहेत बाळांनो. ठीक आहे, इंपॉर्टंट चॅप्टरचे इंपॉर्टंट टॉपिक, सगळे चॅप्टरचे नाही सांगितले बाळांनो. आता मॅथ्स लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मॅथ्स 1चा एक गोष्ट समजून घ्या, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. मॅथ्स 1 मध्ये इंपॉर्टंट चॅप्टर्स कोणते सांगितले पेपर सेटरने? लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि तुमचं स्टॅटिस्टिक, हे तुमचे महत्वाचे चॅप्टर सांगितलेत बाळांनो. ठीक आहे, मॅथ्स 2 मध्ये कोणते सांगितले बाळांनो तुम्हाला? तुमचं मेन्सुरेशन, तुमचं सर्कल आणि तुमचं सिमिलॅरिटी, हे 3 चॅप्टर इंपॉर्टंट सांगितलेत बाळांनो. म्हणजे सगळ्यात जास्त प्रश्न या 3 चॅप्टर मधून येणार आहेत. आणि जे वेटेज डिक्लेअर केलेले आहेत ना बाळांनो, 60 पैकी आता तुम्ही म्हणणार मॅथ्स 1चा पेपर 40 मार्काचा असतो सर, 60 पैकी काय सांगताय? मी तुम्हाला सांगतो 60 पैकी तुम्हाला 40चा सोडवायचा असतो बाळांनो. मार्क्स विथ ऑप्शन 60 असतो. 60 पैकी 35 मार्क फक्त तुमचे हे 3 चॅप्टर केल्याने होणार आहेत. 35 मार्क फक्त 3 चॅप्टर केल्याने बाळांनो, आणि हे 3 चॅप्टर केल्याने तुमचे 35 मार्क होणार आहे. 35 70 झाले बाळांनो. 70 आणि 20 मार्क इंटरनलचे भेटले तुम्हाला. 90 टक्केवारी तुमची इथंच झाली मॅथ्स मध्ये 3 चॅप्टर प्रिपेअर करून. पण त्या 3 चॅप्टर मध्ये काही चुकायला नको. गोष्ट समजते. आता ते 3 चॅप्टरचे तीन चॅप्टरचे कोणते कोणते प्रश्न येणार आहेत बाळांनो, म्हणजे टॉपिक सगळ्यात जास्त इंपॉर्टंट ते पण सांगतो मी तुम्हाला. आता बघा बाळांनो, लिनियर इक्वेशन बद्दल बोलूया. लिनियर इक्वेशन मध्ये क्वेश्चन बघा, हा पेपर सेटरने अशा पद्धतीचे प्रश्नांना इंपॉर्टंट सांगितले. इफ x + 2y = 5, 2x + y = 7, फाइंड x + y. हा प्रश्न लिनियर इक्वेशन मधून खूप जास्त महत्वाचा आहे बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर एक वर्ड प्रॉब्लेम सांगितला बाळांनो, अशा पद्धतीने एक्झाम्पल दिलं बोर्डाने फक्त. ठीक आहे, आता सेम टू सेम हाच येणार आहे का? नाही, हे बोर्डाने एक्झाम्पल दिलेले का अशा पद्धतीने येऊ शकतात. त्यानंतर एक एपी जीपीचा सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, एपी मध्ये T17 दिलेला आहे, T9 दिलेला आहे, तुम्हाला ए आणि डी फाइंड करायचं आहे. अशा पद्धतीने लिनियर इक्वेशनचे प्रश्न तुमचे येणार आहेत. हे स्वतः पेपर सेटरने, पेपर एक्सपर्टने सांगितलेत बाळांनो. ठीक आहे, आता एक्झॅक्ट सिमिलर टाईप कसे प्रश्न येणार आहेत हे तुम्हाला टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतील बाळांनो. नक्कीच एनरोल करा. लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात? असं आहे का बोर्ड मला प्रश्न सांगून देतो? लास्ट इयरचे विद्यार्थ्यांचे तुम्ही फीडबॅक बघा ऍपवरती, वेबसाईटवरती. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली बाळांनो. का रे बाळांनो, बोर्ड असं आहे का मला सांगून देतं प्रश्न? नाही, अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली असते की हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, आणि त्यानुसार पूर्ण क्वेश्चन शीट बनवलेली असते बाळांनो. ठीक आहे, तुमच्यासाठी जीवनदान ठरेल बाळांनो. 10वीचा स्कोर प्रत्येक ठिकाणी बघितला जातो बाळांनो. ठीक आहे, म्हणून व्यवस्थित तुमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा देणार आहे बाळांनो. व्यवस्थित सगळे इंपॉर्टंट प्रश्न, आणि आता शेवटच्या क्षणी सगळं नाही करू शकत तुम्ही, म्हणून टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे बाळांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली, नक्कीच एनरोल करा. आता मॅथ्स 1चा दुसरा चॅप्टर कोणतं सांगितलं बाळांनो? क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येणार? पहिला प्रश्न, आयडेंटिफाय द क्वाड्रॅटिक इक्वेशन. 4 ऑप्शन देतील, तुम्हाला विचारतील का क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही आम्हाला सांगा. हा पहिला टाईपचा प्रश्न झाला बाळांनो. दुसरा टाईपचा प्रश्न कसा? एक क्वाड्रॅटिक इक्वेशन देतील, त्याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं असेल. ठीक आहे, आणि तिसरा कसा? तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं असेल जेव्हा त्यांचे रूट्स दिलेले असतील तुम्हाला. ठीक आहे,
हे 3 टॉपिक क्वाड्रॅटिक इक्वेशन मधून खूप जास्त महत्त्वाचे सांगितलं पेपर सेटरने बाळांनो. मी गॅरंटी देतो या 3 पैकीच क्वेश्चन येईल बाळांनो. आणि क्वेश्चन कसा असेल हे तुम्हाला कुठे भेटेल, टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये तुम्हाला बघायला भेटून जाईल बाळांनो. ठीक आहे, चला आता मॅथ्स 1 मध्ये तिसरा टॉपिक कोणता सांगितला बाळांनो, स्टॅटिस्टिक. स्टॅटिस्टिक मध्ये खूप प्रकारचे प्रश्न बनवू शकतात, हे स्वतः बोर्डाने सांगितलंय, स्वतः पेपर एक्सपर्टने सांगितलंय बाळांनो. फाइंड द क्लास मार्क ऑफ 55 to 60 हा एक प्रश्न खूप महत्वाचा सांगितला. त्यानंतर मीन 8.1 दिलेला आहे, समेशन ऑफ एफ आय एक्स आय दिलेलं आहे बाळांनो तुम्हाला, आणि समेशन ऑफ एफ आय दिलेलं आहे तुम्हाला. फाइंड के हा प्रश्न सुद्धा खूप फेमस आहे, तुमच्या एक्सरसाइज मध्ये सुद्धा हा प्रश्न आहे बाळांनो. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हे प्रश्न आहेत बाळांनो. तिसरा काय, फाइंड द मीन ऑफ द, एक टेबल देऊन देतील तुम्हाला, मीन काढायचं असेल बाळांनो. आता हे झाले खूप महत्वाचे प्रश्न स्टॅटिस्टिक मधून. अजून स्टॅटिस्टिक मधून महत्वाचे प्रश्न बाळांनो म्हणजे हिस्टोग्राम काढायचा असेल. आता हिस्टोग्राम कोणत्या वर्ड प्रॉब्लेम वरती काढायचा असेल बाळांनो, हे तुम्हाला टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटून जाईल. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो ड्रॉ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन तुम्हाला काढावा लागेल. फाइंड द मीन युझिंग स्टेप डेव्हिएशन मेथड. स्टेप डेव्हिएशन मेथड खूप महत्वाची बाळांनो, हे स्वतः पेपर सेटरने सांगितलं आहे. म्हणून व्यवस्थित करा हे 6 टॉपिक स्टॅटिस्टिक मधून. मी गॅरंटी देतो याच्या बाहेरचं काही येणार नाही. ठीक आहे, आणि याचे सिमिलर प्रश्न तुम्हाला टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समधून भेटतील, तिथूनच बोर्डात मॅक्झिमम सिमिलर प्रश्न येतील बाळांनो. आता हे झालं मॅथ्स 1. आता मॅथ्स 2 बद्दल सुद्धा बोलूया. बघा व्हिडिओ थोडा मोठा होईल, ठीक आहे, पण व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. पेन पेपर घेऊन बसले असणार तरच महत्वाचा आहे. आणि यामध्ये मी सायन्सचा व्हिडिओ मिक्स नव्हतो करणार. मॅथ आणि सायन्स मला पहिले वाटलं होतं की मॅथ्स आणि सायन्स दोघं व्हिडिओ एक कंबाईन व्हिडिओमध्ये टाकू, पण विद्यार्थी बघत नाही तेवढा मोठा व्हिडिओ. म्हणून आज आपल्याला मॅथ्स आहे, सायन्सचा हवा असेल तुम्हाला असा व्हिडिओ, प्लीज कॉमेंट करा सायन्स. प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल. ठीक आहे, आता मॅथ्स 2 मध्ये पहिला चॅप्टर म्हणजे सिमिलॅरिटी बाळांनो. सिमिलॅरिटी मध्ये या 4 टॉपिक मधूनच तुमचे प्रश्न येणार आहेत. पहिला म्हणजे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत. ठीक आहे, तुम्हाला AB प्लस PQ चा रेशिओ दिलेला आहे, तुम्हाला एरियाचा रेशिओ त्यांचा फाइंड करायचा आहे. बेसिकली खूप फेमस प्रश्न आहे बाळांनो, एक्सरसाइज मध्ये भेटून जाईल तुम्हाला. इफ एरियाचा रेशिओ दिलेला आहे, तुम्हाला साईडचा रेशिओ फाइंड करायचा आहे, हा सुद्धा प्रश्न आहे. इफ एरिया ऑफ द ट्रायंगल विथ द हाफ ऑफ द गिव्हन ट्रायंगल तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे बेसिकली. ठीक आहे, थेरम आहे बेसिकली. त्यानंतर कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचा तुम्हाला थेरम प्रूव्ह करायचा आहे. ह्या पद्धतीचे सिमिलॅरिटी मधले थेरम्स म्हणजे सिमिलॅरिटी मधूनच येतील बाळांनो जास्त. ठीक आहे, आता चला हे झाले सिमिलॅरिटीचे मॅथ्स 2 चे प्रश्न. आता मॅथ्स 2 च्या सर्कलचे प्रश्न बाळांनो. अँगल इन सेमी सर्कल हा एक खूप महत्वाचा टॉपिक आहे बाळांनो, याच्यामधून प्रश्न येणार आहे. त्यानंतर नंबर ऑफ सर्कल्स थ्रू अ पॉईंट, एक पॉईंट दिलेला आहे त्याच्यातून किती नंबर ऑफ सर्कल्स काढू शकतो, हा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे, हा तुमचा MCQ मध्ये येतो बाळांनो. त्यानंतर अँगल्स इन सेम सेगमेंट, ठीक आहे, हा पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर टँजंट लेंथ प्रॉब्लेम हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि सगळे थेरम जे आहेत बाळांनो सर्कल मधले सुद्धा सगळे थेरम्स इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, सिमिलॅरिटी आणि सर्कल मधूनच थेरम्स येतील. हे सगळे टॉपिक्स व्यवस्थित करा बाळांनो, याच्यातूनच प्रश्न येणार आहेत, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, त्यानंतर मेन्सुरेशन मध्ये काय रे बाळांनो, टोटल सरफेस एरिया ऑफ द क्युबाइड इज दिस. ठीक आहे, एरिया ऑफ द सेक्टर. बेसिकली तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने येणार आहेत बाळांनो, तुम्हाला टोटल सरफेस एरिया दिलेला असेल, तुम्हाला साईड काढायची असेल, किंवा आर दिलेला असेल, अँगल दिलेला असेल. ठीक आहे, तुम्हाला एरिया ऑफ द सेक्टर काढायचं असेल. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सरफेस एरिया तुम्हाला विचारला जाईल, तुम्हाला जेव्हा रेडियस दिलेली असेल. ठीक आहे, तुम्हाला सरफेस एरिया विचारला जाईल जेव्हा तुम्हाला 3 क्यूब्स फॉर्म झालेले आहेत. अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला येणार आहेत बाळांनो. मेन्सुरेशन मध्ये एक ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न सुद्धा येईल बाळांनो, जसा की नंबर ऑफ कॉइन्स फ्रॉम फॉर्म क्युबाइड 11 into 10 into 7 सेंटीमीटर. ठीक आहे, कॉइन डायमीटर दिलेली, तुम्हाला थिकनेस दिलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला बेसिकली एरिया वगैरे काढायचा असतो. अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा तुमचे एक्सरसाइज मध्ये दिलेले आहेत बाळांनो. हा सुद्धा प्रश्न सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. आता जेवढे प्रश्न सांगितले बाळांनो, याचे एक्झॅक्ट तुम्हाला जे प्रश्न येणार आहेत ना बाळांनो, ते टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत विथ सोल्युशन. प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन सुद्धा टाकलेलं आहे बाळांनो. ठीक आहे, म्हणून व्यवस्थित त्यांना करा बाळांनो. SSC बोर्डाचे एक्सरसाइज करा, त्या प्रश्नांना करा. मी गॅरंटी देतो तुमचे 95% कुठं गेले नाही बाळांनो, गॅरंटी देतो. आता सुद्धा चान्स आहे बाळांनो. टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये नक्कीच एनरोल करा, तुमच्यासाठी एक जीवनदान ठरेल बाळांनो. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओ सायन्सवरती हवा आहे, प्लीज कॉमेंट करा सायन्स. ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.